hard to breathe, but that's alright. Hush. आता आपण क्वेश्चन 2 पाहूया. तो काय आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट सिम्बॉलिकली. म्हणजे खाली स्टेटमेंट काय दिले त्यांनी, एक्झाम्पल काय दिले, दोन स्टेटमेंट अँड, ऑर, इफ अँड ओनली, इफ देन याचा यूज करून काय केले, कनेक्ट केले. ते करायचे आपल्याला सिम्पली सिम्बॉलिकली, म्हणजे हे मोठे मोठे स्टेटमेंट ते करायचे आपल्याला छोट्या छोट्या इक्वेशन मध्ये लिहायचे आहेत. त्यातला आपण काय करू, क्वेश्चन 2 मधला फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. तर ते काय आहे, नागपूर इज अँड महाराष्ट्र अँड चेन्नई इज अँड तमिळनाडू. तर ठीक आहे, इथे काय केलंय, दोन स्टेटमेंट आहेत. कोणते, फर्स्ट आहे नागपूर इज इन महाराष्ट्र आणि सेकंड आहे चेन्नई इज इन तमिळनाडू. ते काय केलंय, अँड ने कनेक्ट केले. तर आपल्याला माहिती आहे आपण साधारणपणे स्टेटमेंट नोटेशन कोणते देतो, पी, क्यू, आर अँड सो ऑन. तर इथे दोन स्टेटमेंट आहेत. आपण याला नोटेशन कोणते देणार आहे, एक तर फर्स्ट स्टेटमेंटला देणार आहे आपण पी आणि सेकंड स्टेटमेंटला देणार आहे क्यू. आणि अँड आहे तो आपल्याला माहिती कोणते सिम्बॉल डिनोट करतात. तर आपण काय करू, त्याचा आता हे पूर्णपणे स्टेटमेंट करू आपण सिम्बॉलिकली लिहू. सो लेट पी इज नागपूर इज इन महाराष्ट्र आणि अनदर स्टेटमेंट आहे त्याला आपण क्यू डिनोट करणार. लेट क्यू इज चेन्नई इज इन तमिळनाडू. चेन्नई इज इन तमिळनाडू. ठीक आहे, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, therefore symbolic form is काय येणार, P. फर्स्ट स्टेटमेंटचा P आणि अँडचा सिम्बॉल हा आणि सेकंड स्टेटमेंटचा Q. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केल्स. ठीक आहे, म्हणजे यांनी काय म्हणलंय, दोन स्टेटमेंट दिले. कोणते, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर ट्रायंगल इज आयसोस्केल. आणि ते कशाने कनेक्ट केले, ऑर ने. ऑरला आपल्याला साइन माहिती आहे, सो आपण काय करणार आहे, हे स्टेटमेंट सिम्बॉलिकली लिहिणार आहे. लेट, ठीक आहे, लेट पी इज ट्रायंगल इज इक्विलॅटरल. क्यू इज काय, ट्रायंगल इज आयसोस्केलस. ठीक आहे, देअरफॉर याचा सिम्बॉलिक फॉर्म काय ना, सिम्बॉलिक फॉर्म काय ना, फर्स्ट स्टेटमेंटचा पी, ऑरचं कोणतं साइन आपल्याला माहिती हे, आणि सेकंड स्टेटमेंटचा क्यू. थर्ड एक्झाम्पल पाहूया. द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इट इज ऑफ द मेजर 90 डिग्री. ठीक आहे, यातलं फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, अँगल इज अ राईट अँगल. आणि सेकंड स्टेटमेंट काय, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. आणि कशाने कनेक्ट केले, इफ अँड ओनली. आपल्याला माहिती इफ अँड ओनलीचं सिम्बॉल काय आहे, सिंगल लाईन डबल हेडेड ॲरो. सो आपण या फर्स्ट स्टेटमेंटला पी डिनोट करणार आहे. सो लेट P is the angle is a right angle. The angle is right angle. Right angle. Q, it is of measure 90 degree. ठीक है, so therefore the symbolic form is kind of P first is a P if and only ला हे साइन हा सिम्बॉल आणि Q. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ॲब्ट्यूज. ठीक आहे, तर आपण डिसजंक्शनच्या नोटमध्ये थोडी करेक्शन करणार आहोत. पहिलं तर नायदर नॉर म्हणजे काय असतं, ते दोन स्टेटमेंटचं निगेशन करून ते शेवटी अँड ने कनेक्ट करतात. सो इथं दोन स्टेटमेंट काय असणार आहे, हे जे एक्झाम्पल आहे त्याचे दोन स्टेटमेंट काय असणार आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट काय असणार आहे, तिथे अँगल इज अॅक्यूट. ठीक आहे, अनदर काय असणार आहे, अँगल इज ॲब्ट्यूज.
फक्त सिम्बॉलिकली काय करताना आपण काय केलंय इथे नायदर नॉर आहे, पण आपण कन्सिडर केलंय अँगल इज ॲक्यूट. सो काय येणार फर्स्ट स्टेटमेंटला काय निगेशन येणार, तर त्याचं नायदर होईल. आणि सेकंड आहे अँगल इज ॲप्टिव्ह, त्याचं निगेशन येणार, तर त्याचं ठीक आहे. आपण याचं सिम्बॉलिक फॉर्म पाहू. लेट पी येणार अँगल इज ॲक्यूट, ठीक आहे. आणि क्यू स्टेटमेंट येणार अँगल इज ॲप्टिव्ह. सो याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, सिम्बॉलिक फॉर्म इज काय येणार, तिथं आपण होकारार्थी मानले. सो काय नायदर नॉर, नकारार्थी करताना काय येणार निगेशन पी. सो हे कशाने कनेक्ट होणार, अँडने, निगेशन क्यू. हे काय त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. ठीक आहे, म्हणजे काय सांगितले ते हिमा दास गोल्ड मेडल केव्हा जिंकेल, जर ती फास्ट धावली तर. किंवा आपण ह्याला असं म्हणू शकतो की ती जर फास्ट धावली तर त्याला काय येणार, तिला गोल्ड मेडल मिळेल. ठीक आहे. आता त्या गेले दोन स्टेटमेंट. कोणते दोन स्टेटमेंट आहे, हिमा दास विन्स गोल्ड मेडल आणि अनदर काय शी रन्स फास्ट. आणि कशाने जोडले, इफ अँड ओनली. फर्स्ट स्टेटमेंटला आपण काय म्हणणार पी. सो लेट पी इज हिमा दास विन्स गोल्ड मेडल आणि क्यू काय, शी रन्स फास्ट. ठीक आहे. सो याचा सिम्बॉलिक फॉर्म काय ना, therefore symbolic form is, ठीक आहे, काय ना, फर्स्ट स्टेटमेंटचं पी, इफ अँड ओनली इज साइन आणि सेकंड स्टेटमेंटचं क्यू. क्वेश्चन 2 मध्ये लास्टचं एक्झाम्पल पाहू. ते काय आहे, एक्स इज नॉट अ इरॅशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. ठीक आहे. आता तिथे काय केले, दोन स्टेटमेंट आहेत. फर्स्ट स्टेटमेंट कोणतं आहे, एक्स इज नॉट अ इरॅशनल नंबर, आणि सेकंड काय आहे, इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. ते कशाने जॉईन केले, बट. सो आपण कंजंक्शनच्या नोटमध्ये पाहिलं आहे, जर बट असेल तर त्यासाठी कोणता सिम्बॉल यूज करणार आहे, आपण हा सिम्बॉल यूज करणार आहे. ठीक आहे. सो हे सेम क्वेश्चन फर्स्ट सारखं आहे. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय, आपण पीला कशाने, पी काय म्हणणार आहे आपण, फर्स्ट स्टेटमेंट एक्स इज नॉट अ इरॅशनल नंबर, आणि आपला क्यू काय असणार आहे, इट इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर नंबर. सो याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी अँड क्यू. काय पाहिलेलं आपण नोटमध्ये, बट, एट, स्टील, इवन, दो, हे जे असेल तर आपण काय करणार आहे, हे सिम्बॉल यूज करणार आहे. आपण क्वेश्चन थर्ड पाहणार आहोत. काय आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. खाली काही एक्झाम्पल दिले आहेत, ते काय केले, दोन स्टेटमेंट काय लॉजिकल कनेक्ट करून एक स्टेटमेंट तयार केले. तर आपण क्वेश्चन फर्स्ट मध्ये काय पाहिलं, सिम्पली स्टेटमेंट पाहिले, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू डिफाईन केले. तर आता इथे काय करायचं, दोन स्टेटमेंट आहेत ते लॉजिकल कनेक्टिव्हने कनेक्ट केले, त्याचे आपल्याला काय सांगायचे, ट्रूथ व्हॅल्यू. तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत, क्वेश्चन सेकंड मध्ये केलं तसं आपण काय करणार, त्याचा आधी सिम्बॉलिक फॉर्म आहे तो फाइंड आउट करणार आहे, नंतर काय करणार आपण ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. आपण क्वेश्चन फर्स्ट पाहणार आहोत. तो काय आहे, 4 इज ऑड और 1 इज प्राईम. ठीक आहे. आता हे दोन स्टेटमेंट ते कशाने कनेक्ट केलेत, ऑर ने. सो आपण ह्याचे आपल्याला पाहिजे पूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सुरुवातीला काय करणार आपण, हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. सो आपल्याला पाहिले, तर आपण लेट पी काय करतो आपण, 4 इज ऑड and Q 1 is a prime. आता काय करणार आपण, याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिणार. ठीक आहे. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, therefore symbolic form is काय असणार, P or Q. करायचं पूर्ण सेगमेंटचे आपल्याला करायचे, ट्रूथ व्हॅल्यू सांगायचे. सो आपण 1 by 1 पाहणार. सो हे स्टेटमेंट पी काय आहे, पी काय, 4 इज ऑड. सो 4 ऑड आहे का, नाही, तर तो काही इवन आहे. सो पी स्टेटमेंट काय असणार आपलं, फॉल्स. आणि क्यू काय आहे, 1 इज अ प्राईम. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे 1 काय असतो, प्राईम पण नसतो आणि कंपोजिट पण नसतो. सो हे क्यू पण काय असणार आपलं, फॉल्स असणार आहे. ठीक आहे. सो आपण लिहिणार द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर false and false respectively. ठीक है. Therefore
याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण फाइंड करणार. काय येणार पी ऑर क्यू हे काय असतं, पी ची ट्रू व्हॅल्यू काय आहे फॉल्स, ऑर क्यू ची फॉल्स. आपल्याला माहिती आहे टेबल पाहिलं आपण फॉल्स ऑर फॉल्स काय असतं फॉल्स. सो आपण काय म्हणणार therefore truth value of given statement हे दिलेलं स्टेटमेंट आहे ठीक आहे असणार आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. या नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. सो दोन स्टेटमेंट आहेत ते अँड ने जोडलेत. सो आपण काय करणार लेट फर्स्ट स्टेटमेंटला पी डिनोट केलं पी इज 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर and Q is 46 is a prime number. ठीक है. So given statement नुसार symbolic form काय ना therefore symbolic form is कशा लिमिट केले and. So काय ना P and Q. काय पाहणार आपण या पूर्ण स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार आपण सेपरेट स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू पाहणार आपण. सो यानंतर ते ट्रूथ व्हॅल्यू अँड कनेक्ट करून टेबलनुसार त्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय ते फायनली ते सांगणार. ठीक आहे. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 परफेक्ट स्क्वेअर आहे का तर आहे. तो कशाचा स्क्वेअर आहे 8चा. तो काय येणार आहे स्टेटमेंट काय आपल्याला माहिती आहे हे स्टेटमेंट काय पी स्टेटमेंट ट्रू आहे. सेकंड स्टेटमेंट 46 इज अ प्राईम नंबर म्हणजे 46 प्राईम नंबर आहे का तर माहिती आपल्याला 46 प्राईम नंबर नाही कारण 46 ला 2 ने भाग जातो. सो हे असणार 2 हे असणार आहे फॉल्स असणार आहे. ठीक आहे. सो आपण काय म्हणणार the truth values of P and Q are याची ट्रू and याची फॉल्स असं रिस्पेक्टिव्हली अनुक्रमे. Therefore, काय म्हणणार आपण P and Q P ची काय आहे ट्रू and Q ची काय आहे फॉल्स. आपल्याला माहिती आहे ट्रू अँड फॉल्स काय असतं फॉल्स आणि अँड साठी एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स. सो काय म्हणणार आपण Therefore, the truth value of given statement is a false. The truth value of given statement is false. Third example 5 is a prime number and 7 divides 94. ठीक आहे. आपण हे ओरली पाहूया. 5 इज अ प्राईम नंबरला P मानलं अँड डिनोट केलं त्यामुळे याचा काय येणार सिम्बॉल हा येणार आहे आणि Q ला काय म्हणलं 7 divides 94. 5 हा प्राईम नंबर आहे का आहे. सॉरी ट्रूथ व्हॅल्यू काय ना T. 7 ने 94 ला जातो का तर नाही. सो ट्रूथ व्हॅल्यू काय ना फॉल्स अँड हे केले. सो T व्हॅल्यू काय येणार फॉल्स. सो जे थर्ड एक्झाम्पल आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय ना फॉल्स. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. आपण निगेशनच्या नोटमध्ये काय पाहिलं आहे इट इज नॉट ट्रू दॅट हे जर असेल तर ते काय असतं स्टेटमेंटचं निगेशन. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे निगेशन काय करतं दोन वाक्याला कनेक्ट नाही करत आपण करतो सिम्पली एका वाक्यामध्ये यूज करतो. सो ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय असेल सो लेट P is 5 - 3i is a real number. So symbolic form right now. Therefore, symbolic form is kind of symbolic form. It is not true that जोडले म्हणजे negation केले negation P. So मैं कहना था therefore truth value of P is एक स्टेटमेंट आहे. हे ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे तर हा रिअल नंबर आहे का तर नाही कारण की हा सरळ केला आहे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट ने झालेला कॉम्प्लेक्स नंबर आहे. ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स. सो अप्लाय करायचं आहे ह्या एक्झाम्पलची ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे.
So therefore negation of P equivalent to negation of P ची टोटल व्हॅल्यू काय false. तर आपल्याला माहिती आहे false negation काय असणार आहे true. त्यामुळे काय म्हणणार आपण therefore the truth value of given statement is दिलेले जे स्टेटमेंट आहे is true. Next, if 3 into 5 is equal to 8, then 3 plus 5 is equal to 15. So याच्यामध्ये P काय आहे? So आपण म्हणणार फर्स्ट स्टेटमेंट let P is 3 into 5 is equal to 8 and Q is 3 plus 5 is equal to 15. हे दोन स्टेटमेंट कसे जॉइन केले इफ दिले तो आपल्याला सिम्बॉल माहिती आहे. सो त्यामुळे आपण for the symbolic form is काय P implies Q. ठीक आहे. आता काय करणार आपण या सेपरेट स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू. सो याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे फॉल्स आहे. आपल्याला माहिती 3 into 5 असतं 15 ते इक्वल टू 8 नाही होऊ शकत. 3 plus 8 काय 3 plus 5 काय असतं 8. सो एका व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स असणार आहे. म्हणून आपण the truth values of P and Q are काय असणार आहे false and false respectively. Therefore जे पूर्ण स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू P implies Q equivalent to P काय आपला false implies Q काय आपला false equivalent to काय आहे false implies false काय असतं आपल्याला माहिती आहे true. So therefore truth values of given statement is true. Next example, milk is a white if and only if sky is a blue. दोन स्टेटमेंट आहेत if and only if ने कनेक्ट केले तर आपल्याला त्याचा सिम्बॉल माहिती आहे. सो आपण काय करणार सिम्बॉलिक फॉर्म दोन स्टेटमेंटचे सेपरेट ट्रूथ व्हॅल्यू आणि एकत्रितपणे त्याचे आपण काय करणार आहे ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे. सो आपण फर्स्ट स्टेटमेंट ले P is milk is white and Q sky is blue. Therefore symbolic form is P if and only if join केले त्यामुळे हे साइन if and only if आणि Q. ठीक आहे. आपण ट्रूथ व्हॅल्यू the truth values of P and Q are काय ते मिल्क इज व्हाईट मिल्क कसं असतं पांढरं असतं. सो काय ना ट्रू अँड स्काय इज ब्ल्यू आपलं आकाश कसं असतं निळं. सो ना ट्रू. पुढे काय म्हणणार आपण अनुक्रमे. Therefore या पूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू P करून Q इक्विव्हॅलेंट टू P ची काय आपली ट्रू इक्विव्हॅलेंट Q ची ट्रू. सो याचं काय होतं ट्रू. सो आपण काय म्हणणार therefore इथे कॉपी पेस्ट वाक्य करायचं. सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज काय ना ट्रू. ठीक आहे. क्वेश्चन 3 मधलं लास्ट एक्झाम्पल तर आपण ते काय पाहू ओरली पाहू. काय ते 24 इज अ कंपोजिट नंबर or 17 इज अ प्राईम नंबर. सो 24 कंपोजिट नंबर आहे का आहे कारण काय तो प्राईम नंबर नाही आहे कारण 24 ला 2 ने 3 ने 4 ने आणि 6 ने भाग जातो. त्यामुळे काय 24 इज अ कंपोजिट नंबर आणि 17 इज प्राईम नंबर आहे का तर आहे. सो आपण काय करणार आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काही ऑर ने कनेक्ट केले. सो काय ना फर्स्ट स्टेटमेंट जे आहे त्याला आपण P मानलं और सेकंड स्टेटमेंटला Q. आपल्याला माहिती आहे P ची ट्रूथ व्हॅल्यू काय आली ट्रू आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय आली ट्रू आणि कशाने आपण कनेक्ट केले ऑर ने. सो ट्रू ऑर ट्रू काय असतं ट्रू. ही झाली लास्टचे एक्झाम्पलचे ट्रूथ व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन 4. इफ द स्टेटमेंट P and Q are a true
statement and R yes are a false statement, then determine the truth value of the following. ठीक आहे. सो खाली काय सिम्बॉलिक फॉर्म दिलेत, त्याच्या सिम्बॉलिक फॉर्मचं काय करायचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. त्यामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिले, पी अँड क्यू कसे आहेत ट्रू आहे आणि आर आणि एस कसे आहेत फॉल्स आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. सो फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, पी आर इन ब्रॅकेट क्यू अँड आर. ठीक आहे. एक्झाम्पल काय आहे, पी आर इन ब्रॅकेट क्यू अँड आर. याच्यामध्ये काय माहिती आपल्याला, पी क्यू कसे ट्रू आहे ते त्यांनी क्वेश्चन मध्ये येणार, कसं आहे फॉल्स आहे. सो इथे ट्रू आहे, ट्रू काय येणार, पीचं काय येणार ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, और इन ब्रॅकेट क्यू ची ट्रू अँड आर ची फॉल्स. आता काय करायचं, नेहमी आधी हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. सो आपल्याला माहिती आहे ट्रू अँड फॉल्स काय असतं, फॉल्स. सो काय येणार ट्रू अँड याचं काय येणार फॉल्स, आणि ट्रू और फॉल्स काय असतं ट्रू. हे काय झाली याची ट्रूथ व्हॅल्यू. सेकंड एक्झाम्पल काय आहे, इन फर्स्ट ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू और इन सेकंड ब्रॅकेट आर इम्प्लाइज यस. ठीक आहे. सो आपण काय करणार, आधी इक्वल टू याच्या ट्रूथ व्हॅल्यू घेऊन घेणार. तर ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत, ट्रू इम्प्लाइज ट्रू, कारण पी क्यूचं ट्रूथ व्हॅल्यू काय ट्रू, और आर ट्रूथ व्हॅल्यू काय आहे फॉल्स, इम्प्लाइज यस ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. सो आपण आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार. सो ट्रू इम्प्लाइज ट्रू काय असतं ट्रू, और फॉल्स इम्प्लाइज फॉल्स काय असतं ट्रू. सो आपल्याला माहिती आहे ट्रू और ट्रू काय असतं ट्रू, ही झाली याची ट्रूथ व्हॅल्यू. थर्ड एक्झाम्पल काय आहे, इन फर्स्ट ब्रॅकेट क्यू अँड आर और इन सेकंड ब्रॅकेट निगेशन पी अँड यस. ठीक आहे. सो आपण काय करणार, याच्या इक्वॅलेंट ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेणार. सो क्यू ची काय आहे ट्रू अँड फॉल्स, आर ची फॉल्स, और निगेशन ऑफ पी, पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ट्रू अँड यस ची फॉल्स. ठीक आहे. सुरुवात काय करणार आपण, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार. त्याच्यात काय करू आपण, नेक्स्ट लाईन नाही निगेशन करून घेऊ. ठीक आहे. फक्त काय करू निगेशन. सो आपण करणार ट्रू अँड फॉल्स, और निगेशन ऑफ ट्रू काय असतं फॉल्स अँड फॉल्स. ठीक आहे. काय करू आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. ट्रू अँड फॉल्स काय असतं फॉल्स, और हा ब्रॅकेट फॉल्स अँड फॉल्स काय असतं फॉल्स. आपल्याला माहिती आहे और असेल तर फॉल्स अँड फॉल्स काय असतं फॉल्स. फोर्थ एक्झाम्पल आपण स्किप करत आहोत, ते तुम्ही सॉल्व्ह करा. आपण काय पाहू येणार आहे फिफ्थ एक्झाम्पल. तर काय आहे ते, इन ब्रॅकेट निगेशन आर इवन ओनली पी ब्रॅकेट इम्प्लाइज निगेशन क्यू. ठीक आहे. सो आपण ट्रूथ व्हॅल्यू लिहूया इक्वल टू निगेशन आर ची काय आहे फॉल्स, इवन ओनली पी ची काय आहे ट्रू, इम्प्लाइज निगेशन क्यू ची काय आहे ट्रू. सॉरी करू आपण इथे फर्स्ट निगेशन सॉल्व करू. ठीक आहे. सो निगेशन ऑफ फॉल्स काय असते ट्रू, इवन ओनली ट्रू ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज निगेशन ऑफ ट्रू काय असतं फॉल्स. ठीक आहे. सो आता ब्रॅकेट सॉल्व्ह करू. आपल्याला माहिती आहे ट्रू इवन ओनली ट्रू काय असतं ट्रू, इथे काय इम्प्लाइज फॉल्स. सो ट्रू इम्प्लाइज फॉल्स काय असतं फॉल्स. ही काय झाली स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. सिक्स्थ एक्झाम्पल आहे. सो आपण करणार सुरुवातीला सेकंड आहे पी क्यू आर, यांच्याकडून आपण आपल्याला जे ट्रूथ व्हॅल्यूज दिले आहेत त्या लिहून घेऊ माहितीच्या. सो काय ना निगेशन पी, पीचं काय आहे ट्रू, अँड इन राउंड ब्रॅकेट निगेशन क्यूची काय आहे ट्रू अँड आर ची फॉल्स ब्रॅकेट कंप्लीट, और इन स्क्वेअर ब्रॅकेट फर्स्ट जो राउंड ब्रॅकेट आहे ते काय आहे क्यू अँड आर. सो क्यूची काय आहे ट्रू अँड फॉल्स, और इन सेकंड राउंड ब्रॅकेट पी ची काय आहे ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अँड फॉल्स. ठीक आहे. आता जर असे ब्रॅकेट असतील राऊंड, स्क्वेअर आणि कर्ली, नेहमी लक्षात ठेवायचं आधी कोणता ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा राऊंड ब्रॅकेट, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट आणि नंतर कर्ली ब्रॅकेट. किंवा असं जर एखादं एक्झाम्पल असेल ते आपल्याला ब्रॅकेटमध्ये जर मेन्शन करायचं असेल तर सुरुवातीला कोणता आपण ब्रॅकेट देतो
नेहमी राऊंड ब्रॅकेट, नंतर कोणता ब्रॅकेट देतो स्क्वेअर ब्रॅकेट, नंतर कोणता ब्रॅकेट देतो कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, हे ब्रॅकेटचे सिक्वेन्स आहेत. तर सुरुवातीला काय करणार आपण आधी निगेशन सॉल्व्ह करून घेणार. सो ट्रूचं निगेशन काय असतं फॉल्स अँड फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स अँड य. ठीक आहे, और ह्या जसं ट्रू अँड फॉल्स और ट्रू अँड फॉल्स. आता काय करणार आपण हे जे राऊंड ब्रॅकेट आहेत ते सॉल्व्ह करून घेणार. तर काय नाही ते फॉल्स अँड फॉल्स काय असतं फॉल्स. ठीक आहे, हा ब्रॅकेट छोटा झाला. और इथे ट्रू अँड फॉल्स काय असतं फॉल्स, और ट्रू अँड फॉल्स काय असतं फॉल्स. ठीक आहे, आता हे दोन छोटे छोटे स्क्वेअर ब्रॅकेट झाले. आपल्याला माहिती आहे फॉल्स अँड फॉल्स काय असतं फॉल्स, और फॉल्स काय असतं फॉल्स. पुढे जाऊन फॉल्स काय असतं फॉल्स. सो हे जे पूर्णपणे मोठं स्टेटमेंट आहे जे टोटल काय येणार आहे फॉल्स. नेक्स्ट एक्झाम्पल, इथे काय केले त्यांनी दोन स्टेटमेंट किंवा दोन स्क्वेअर ब्रॅकेट कसे केले ऑरने कनेक्ट केले. सो त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू पाहूया. सो याला आपण आधी हे जे पी क्यू आर एस आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले आहे, त्या आय टी घेऊया. सो इन फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट निगेशन पीचं काय आहे ट्रू अँड क्यूचं काय आहे ट्रू. ठीक आहे, अँड निगेशन आरचं काय आहे फॉल्स कंप्लीट. और इन सेकंड ब्रॅकेट काय आहे ते इन फर्स्ट राऊंड ब्रॅकेट क्यूचं काय आहे ट्रू इम्प्लाइज पीचं ट्रू इम्प्लाइज निगेशन ऑफ फॉल्स और फॉल्स. ठीक आहे, सो आपण याला आधी निगेशन करून घेऊया. निगेशन ट्रू काय असतं फॉल्स अँड ट्रू, अँड निगेशन फॉल्स काय असतं ट्रू. ठीक आहे, और हे काय आहे तसं ट्रू इम्प्लाइज निगेशन ऑफ फॉल्स काय असतं ट्रू और फॉल्स. सो काय करूया आपण आधी राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. सो हा फर्स्ट राऊंड ब्रॅकेट काय येणार इन स्क्वेअर ब्रॅकेट फॉल्स अँड ट्रू काय असतं फॉल्स अँड ट्रू ब्रॅकेट कंप्लीट. इन सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट हे काय आहे ट्रू इम्प्लाइज ट्रू. सो ट्रू इम्प्लाइज ट्रू काय असतं ट्रू इम्प्लाइज ट्रू और फॉल्स काय असतं ट्रू. ठीक आहे, इन फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट फॉल्स अँड फॉल्स काय असतं फॉल्स, और ट्रू इम्प्लाइज ट्रू काय असतं ट्रू. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे फॉल्स और ट्रू काय असतं ट्रू. हे काय झाले स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू. क्वेश्चन 4 मधलं जे लास्टचं एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा. आपण क्वेश्चन 5 पाहूया. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे काय तर खाली जे एक्झाम्पल आहे त्याचं काय करायचं आपल्याला निगेशन करायचंय. म्हणजे काय करायचं आपल्याला नॉटचं यूज करून त्याला होकारार्थीचा नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी पूर्णपणे त्याचा अर्थ चेंज करायचा आहे. आपण त्याचं फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. सो निगेशन काय होणार तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल 3 is not a root of equation x square plus 3x minus 18 is equal to 0. त्याचं निगेशन कसं होणार इथे जर इज नॉट आहे. ठीक आहे, ह्याला काय करणार आपण नॉट काढून टाकणार आणि हे काय असतं त्याचं निगेशन. सो काय येणार याचा आन्सर काय येणार 3 is a root of equation काय येणार 3 is a root of equation x square plus 3x minus 18 is equal to 0. थर्ड एक्झाम्पल काय आहे √2 इज अ रॅशनल नंबर. सो आपण काय करणार याचं निगेशन सिंपल आहे. काय होणार √2 इज नॉट रॅशनल नंबर. वन सेंटेन्स आन्सर आहे. आपल्याला माहिती आहे काय आहे √2 काय असतं इरॅशनल नंबर असतं. सेकंड लास्ट एक्झाम्पल पॉलिगॉन ABCD इज अ पेंटागॉन. सो ह्याचं काय असणार आहे निगेशन सिम्पली पॉलिगॉन ABCD is not. ठीक आहे, हे इज नंतर येणार नॉट पेंटागॉन.
क्वेश्चन 5 मधलं लास्टचं एक्झाम्पल, म्हणजे ह्या एक्सरसाइज मधलं लास्टचं एक्झाम्पल आहे. ते काय आहे, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. ठीक आहे, काय आहे, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. तर आपण पाहिलंय निगेशनच्या नोटमध्ये, जर स्टेटमेंटमध्ये जर ग्रेटर दॅन असेल तर स्टेटमेंटचं निगेशन काय होतं, लेस दॅन इक्वल टू होऊन. ठीक आहे, सो याचं निगेशन काय होणार, 7 + 3 इज लेस दॅन इक्वल टू